या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्यातील परमिट रूम आणि बारच्या परवाना नूतनीकरणातील वार्षिक भरमसाठ शुल्क वाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट संघटनेनं पुकारलेल्या एक दिवसाच्या बंदला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला. राज्यातील परमिट आणि बारच्या परवाना नूतनीकरणातील वार्षिक भरमसाठ शुल्क वाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट संघटनेनं पुकारलेल्या एक दिवसाच्या बंदमध्ये सहभागी असल्याचं दर्शवत काही काळच आपले परमिट बंद ठेवत अनेक बार आणि परमिट रूम मात्र दिवसभर चालू असल्याचं दिसून आलं. या बंदमध्ये जिल्ह्यासह ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, मात्र वाठार ते बोरपाडे मार्गावर संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. बार असोसिएशनच्या वतीनं वाठार ते बोरपाडे दरम्यानचे सर्व परमिट रूम आणि बिअर बार या बंदमध्ये एक दिवस आपले व्यवसाय बंद करून सहभागी होण्यासाठी एकत्रित आले होते. मात्र मीटिंग संपताच अनेक बार, परमिट रूम, हॉटेल्स चालू असल्याचं दिसून आलं. एक दिवस बंद करण्याचं ठरलं, मात्र काही बार चालू असल्याचं दिसून आलं. असोसिएशनच्या सर्व सदस्य यांनी एकत्रित येत महाराष्ट्र बार असोसिएशनला पाठिंबा दिला होता आणि राज्यातील परमिट रूम आणि बारच्या परवाना नूतनीकरणातील वार्षिक भरमसाठ शुल्कवाढ रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली होती. वाठार ते बोरपाडे या संघटनेच्या वतीनं करण्यात आलेल्या या आंदोलनात बोरपाडे ते वाठार या दरम्यान सर्व परमिट रूम आणि बिअर बार मालक यांनी भेटी दिल्या. यावेळी बार मालक असोसिएशन बोरपाडे ते वाठार या संघटनेचे अध्यक्ष अरुण बजागे, उपाध्यक्ष शिवाजी सीत, अतुल बजागे, भीमराव पाटील, शामराव जाधव, युवराज पाटील, शुभम केकरे, सूरज बजागे यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब काबळे.